नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या किचनमध्ये म्हणजेच पल्लवीच्या किचनमध्ये। तर आज आपण कोथिंबीरचे थालीपीठ बनवणार आहोत। हे आपण एक जुडी कोथिंबीर निवडून आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता आपण ही कापून घेऊयात। कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे। आता आपण पीठ मळूयात। हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, मी सर्वात जास्त घेतले गव्हाचं पीठ। ते चाळून घेऊयात थोडंसं। हे ज्वारीचं पीठ आहे। आणि हे डाळीचं पीठ आहे। हे सर्व पीठ आपण चाळून घेतलेले आहेत। जिरे ओवा पावडर घालून घेऊयात। हिरवी मिरची आणि लसूण बारीक करून घेऊयात। हिरवी मिरची आणि लसूण बारीक करून घेतलेला आहे, तो आपण घालून घेऊयात। थोडं मिरची लसूण त्याला जास्तच घालायचं, कारण मग चव छान येते त्याला। मीठ घालून घेऊयात। आता मळून घेऊयात। आपलं पीठ मळून झालेलं आहे। आता आपण थालीपीठ थापून बनवूयात। त्याच्यासाठी मी हा एक रुमाल घेतलेला आहे, कॉटनचा आहे, तो ओला करून घेतलेला आहे। तो पोळपाटावर असं ठेवूया। थोडंसं पाणी ठेवूया त्याच्यावर। असा गोळा व्यवस्थित गोल करून घेऊ। असे याला होल मारूयात। थोडे तेल टाकून घेऊयात। थोडंसं तव्यावर पण टाकून घेऊयात। आपला तवा गरम झालाय, आता आपण थालीपीठ टाकूयात। आपण याला पलटे मारूया। व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे त्याला। तेल टाकून असं छान खरपूस भाजून घ्यायचं आहे। तयार आहे आपले कोथिंबीरचे थालीपीठ। ते आपण दह्याबरोबर, वरणाबरोबर, लोणच्यासोबत कशाबरोबरही खाऊ शकतो।